संगमनेर तालुक्यातील वडगाव येथे काल आरटीओ कॅम्प आयोजित करण्यात आला होता। या आयोजित आरटीओ कॅम्पला आमदार अमोल खताळ यांनी अचानक भेट देत तेथील कामकाजाची पाहणी केली। मात्र काही अधिकारी योग्य प्रतिसाद देत नसल्याने आमदार खताळांचा पारा चांगलाच चढल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान त्यांनी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करत अधिकाऱ्यांना आमदार कोण आहे हे माहीत नाही का असा सवाल उपस्थित केला। तसेच नागरिकांची कामे वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजेत, कोणत्याही प्रकारची अडवणूक सहन केली जाणार नाही अशा कडक सूचना देखील दिल्या। दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांविरोधात परिवहन मंत्र्यांकडे तक्रार करण्यात आल्याची माहितीही आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे। मी किती मिनिटं थांबलो तिथं? किती मिनिटं थांबलो मी तिथं? हे लोक सांगतील तुम्हाला किती मिनिटं थांबलो मी? होऊन ना बदल झाले म्हणजे काय आमदार काय मी काय काल झालो? रिस्पेक्ट हा रिस्पेक्ट नाही. मी तिथं बसणार, तुमचे एजंट तिकडे पैसे गोळा करणार. तिथं विचारलं मी लोकांना, सगळे सांगतात स्कूलला येतो सांगतो गाडी असे चालू, तो सांगतो गाडी तेच चालू. आमदार आल्यानंतर तरी तुम्हाला साधं हे होत नाही. घ्या या दोन मॅडमचं घ्या, यांचं घ्या, करा यांची कारवाई साहेब. तुमचं लक्ष नाही तुमच्या लोकांकडे. संगमनेरला आलो मी, आमदार आलेला असताना सुद्धा तुमचे लोक खुर्चीवरून पैसे अडचण घेत नाही. नाही आता ते ठीक आहे, मी आता बोललोय परिवहन मंत्र्यांच्या पर्यंत गेलो आहे, निरोप सांगितलं त्यांना, कारवाई करायला सांगतो मी. आता काय तुम्हाला जर लोकप्रतिनिधीबद्दल जर हे नसेल तर माझ्याकडून अपेक्षा धरू नका. आता मागच्या वेळेस तुम्हाला 1-2 वेळेस दुर्लक्ष केलं आम्ही आपल्या तक्रारीकडे, परंतु आता हे नाव गंभीर आहे माझ्याकडे. जर तुम्ही माझ्या संगमनेरमध्ये आता तुमच्या अधिकाऱ्यांना जर आमदार माहित नाही याचा अर्थ कशाला पाठवता तुम्ही इथं? कशाला पाठवता इथं त्यांना? सध्या तालुकाभर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे आता परिवहन विभागात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराला आळा बसणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।